गाईज अँड वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आता वाजले सकाळचे 8:30 आणि मी येऊन पोचलो आहे लोणावळ्याला. कारण आज आम्ही चाललो राजमाची ट्रेक करायला. तर मित्रांनो, जर तुम्हाला मुंबईवरून राजमाचीला जायचं असेल, कसं जायचं असेल, तर मी या व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगेनच. तर मित्रांनो, जर तुम्हाला राजमाचीला यायचं असेल तर तुमच्याकडे 2 रूट आहेत. एक कर्जत रूट आणि एक आहे खोपोली वाया लोणावळा रूट. तर जर तुम्हाला वाया कर्जत रूट यायचा असेल तर तुम्हाला बेस विलेज तुम्हाला भेटेल राजमाचीचा कोंढेवाडी. आणि जर तुम्हाला खोपोली वाया लोणावळा जायचं तर तुम्हाला बेस विलेज भेटेल उधेवाडी. तर 2 असे वेगवेगळे बेस विलेजेस आहेत. तर दोघांमध्ये फक्त एकच डिफरन्स आहे, काय कोंढेवाडी थ्रू तुम्हाला कोंढा नाके वगैरे बघून 2-3 तासाचा ट्रेक करून मग तुम्हाला राजमाचीवरती पोचता येईल. आणि जर तुम्हाला उधेवाडी थ्रू जायचं तर तुम्हाला डायरेक्ट बेस विलेजला गाडी घेऊन जाता येईल. दुसरा ऑप्शन आहे एक्सप्रेसचा. तर एक्सप्रेस करून तुम्ही लोणावळ्याला उतरू शकता आणि लोणावळ्यावरून खूप कमी डिस्टन्स जातो, 15 ते 16 किलोमीटरचा डिस्टन्स. तो तुम्ही पार करू शकता ऑटो किंवा टॅक्सीनं, जे स्टेशनच्या बाहेर तुम्हाला लगेच भेटेलच. तर मी देखील एक्सप्रेसने चाललो आहे आणि सेम रूट फॉलो करतो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. आणि आता डायरेक्ट भेटू राजमाचीला. तर मित्रांनो, आता हा वाला रस्ता खूप डेंजरस होता, खूप बेकार होता रस्ता. तो पार करून आता आम्ही आलो आहे राजमाचीच्या ऑलमोस्ट बेसला पोहोचलो आहे. तर हा आहे मिरंजन किल्ला आणि हा आहे श्रीवर्धन, असे 2 किल्ले आहेत राजमाचीमध्ये. तर मित्रांनो, फायनली आता पोहोचलेला आहे बेस विलेजला. बघू शकता समोरच किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. तिकडून पण आवाज आला. तर राजमाचीमध्ये तुम्हाला 2 किल्ले बघायला भेटतील. एक आहे श्रीवर्धन आणि दुसरा मनोरंजन. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे 2 किल्ले निगराणीसाठी तयार केले होते. ट्रेकला तुम्ही चालू जर केलात तर 2 मिनिटावरच तुम्हाला ही केव्स लागतील. तर आतमध्ये जाऊन बघूया नक्की काय आहे. पाणी आहे ह्या रूममध्ये, पूर्ण पाणी भरलंय. बघा जर तुम्हाला दिसत असेल तर नीट, इथून पण तुम्ही बघू शकता. आहे की हे पण पाणीच आहे इथे, पण पूर्ण काळं काय दिसत नाहीये. इथे पण जरा टॉर्च मध्ये पाणीच आहे, विहीर आहे. अच्छा, पाण्याची टाकी आहे मित्रांनो. मग ही पण पाण्याचीच टाकी असणार. हा, इथून बघा, इथून स्टार्टिंग मधून पाणी आहे. एकदम थंड पाणी आहे. बापरे, पण खूप मोठी आहे. तसेच गडावर तुम्हाला खूप साऱ्या प्रमाणात पाण्याच्या टाक्या बघायला भेटतील, जो की त्या काळी पिण्याच्या पाण्याचा एकमेव सोर्स होता. आजही गावातले लोक ह्याच पाण्याचा वापर करतात. तर मित्रांनो, आता हा असा रस्ता चालत चालत आम्ही आलो आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे हा मंदिर आहे कालभैरवचा. आणि जुन्या तोफा देखील तुम्ही बघू शकता इथे. हे बघा, हे मंदिर आहे. तर इथे हे मंडप वगैरे का बांधले, तर इथे आहे आता उद्या आहे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. तर आणि आता बघू, जर आतमध्ये जाऊन येतो, दर्शन वगैरे करून येतो. जरा लाकडं लावायला दिलं पाहिजे. ती जेवणाची तयारी चालू आहे, जेवण वगैरे बनणार आहे कारण कार्यक्रम आहे. मी थोडं पाण्याच्या टाक्याकडे आलो जरा. पिऊ शकतो का डायरेक्ट? पिऊ शकतो. प्यायचंच पाणी आहे ना, आम्ही पिण्यासाठी वापरतो. तर इकडूनच आम्ही आलेलो आहे ह्या रस्त्याने. आणि इथे बघू शकता, हा खूपच असा मोठा पाण्याचा टाका आहे. खूप मोठ्या, तरी पहिल्यांदा बघतो किल्ल्यावरती एवढा मोठा तरी पाण्याचा टाका. नाही तर तलावीला तर बघितलंच आहे पहिले मोठे मोठे, पण टाकी तर खूप पहिल्यांदा बघते, खूप मोठी आहे. त्या साईडला एक रस्ता जातोय, पण तो रिस्की वाटतोय, तर आम्ही अवॉइड करतोय. जरा ठंडा फूल किल्ल्यावरचं पाणी, बिस्लेरी को पीछे छोड़ दिया इसने. चलो जरा जाऊ, जरा संध्याकाळची वेळ झाली आहे, जरा सनसेट विनसेट बघू. जरा चला धावत धावत चला, धावत चला.
सनसेट जाईल. पहिल्यांदा बेअर फूट जातोय वरती. ते पण माझ्या कारण मी आणली नाहीये चप्पल, ओनली शूज आणलेत मी. हे वकील आणि हे आपले एक जाने माने शाहीता व्यक्ती आहे आपला ये. प्रॉपर अशा पायऱ्या दिलेत इथून असं यायला. आता ते कच्च्या पायऱ्या चालू झाल्या तिकडून. बघा मस्ती बघा काय इथून रस्ता आहे त्याची मस्ती बघा काय. आता आम्ही येऊन पोहोचलो मुख्य दरवाजावरती. मेन दरवाजा आहे. फोटो सेशन चालू आहे भाई, चल ना यार. मी जातो पुढे. जिथे रस्ता इकडे दिसतो तिकडे चढत चाललाय. बघू शकता हा वाला एक मुख्य दरवाजा होता. महादरवाजा बोलू शकतो त्याला. जय शिवाजी. आणि हा बघा, हा जर खालचा रस्ता पार करून तुम्ही मुख्य दरवाजा महादरवाजावरून पार करून ऑलमोस्ट बेस जवळ पोहोचून जाल टॉपच्या. तिथून पुढे बाले किल्ल्याच्या थोडाच खाली आम्हाला एक गुफा बघायला भेटली, जे की त्या काळातलं धान्य कोठार असू शकते. खाली जशी केव्ह होती तशी केव्ह सारखा काहीतरी दिसलंय. बाहून बघू काय. इथे तर पाणी नाही, पूर्ण सुक्क आहे. आता तुम्हाला क्लिअरली दिसत पण असेल. इथे धान्य ठेवत असणार पहिले. तुम्ही कार्विंग बघा मित्रांनो कसं केलं असेल म्हणजे त्या टाइममध्ये. एवढी मोठी रूम आहे, पूर्ण अख्खा डोंगरला कापलाय त्या लोकांनी. असा आतमधून केलं ते पण. प्रॉपर खिडकी वगैरे तिथून तर आतमध्ये जाऊन विचार करा तुम्ही डोंगराच्या आतमध्ये या. डोंगर म्हणजे डोंगर असा कट केलाय आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही आता वाटतच नाही. बघा ना. हिस्ट्री एकदम ग्रेट. कसं केलं असेल कोरीव काम. आणि मला तर वाटतं महाराष्ट्रातला आहे ना पहिल्यांदाच मी असं गणपती बघितलं. एक पाय असा आडवा आहे आणि एक पाय सरळ आहे आणि उजवा हात उजव्या पायावर गुडघ्यावर. तुम्ही लोकांनी जर असं गणपती पहिल्या पण बघितलं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. चला आता टॉपला जाऊ. पाणी वगैरे पिऊन झाला. आता आम्ही जातोय वरती. गगन खालीच थांबला थोडा, त्याचा पाय दुखतंय. ऑलमोस्ट सनसेट झालाय. बघू शकता पळवत आहे दानव सगळ्यांना. फक्त मित्रांनो थोडा वेळ 2 मिनिटाचा फक्त रस्ता राहिला. हा तर श्रीवर्धन हा किल्ला त्या काळात ॲज अ वॉच टॉवर म्हणून काम करायचा, जो की सी लेवलपासून 900 मीटर्सच्या हाईटवरती आहे. चला मित्रांनो, आता पूर्ण वरपर्यंत आम्ही जाऊन आलोय. आता खाली जायची बारी झाली, कारण आता काळोख होईल लवकरच. माझी तर तो बाले किल्ला आम्ही उतरून इकडे ह्या साईडला आलो खाली. बघूया खाली जाण्यासाठी जागा आहे. चला मित्रांनो जाऊन बघू खाली. रस्ता बघू. जय हनुमान, जय हनुमान, जय श्रीराम. आपण आलो आहोत खाली आता. काय रस्ता बनवला इथून एवढा खाली येण्यासाठी.
मला वाटतं इथून वरती जाण्यासाठी अच्छा इथून रस्ता आहे. तुम्ही बघू शकता इथून डायरेक्ट खाली दिसतो, एकदम खालपर्यंत दिसतो. तर किती डोकं लावून बनवलं असणार हे सगळं. एकदम खालपर्यंत दिसतो डायरेक्ट, इथून अटॅक पण करू शकतो. इथून एक दुसरी असे खूप सारे पॅचेस बनवलेत अटॅक वगैरे करणारे डायरेक्ट. हे बघा इथून माणसं तुम्हाला जाताना दिसत असतील. हे बघा मित्रांनो, तिथून आम्ही आतमध्ये गेलेलो आणि असं खाली जाऊन आलो. इथून असं परत बाहेर फक्त आम्हाला भेटला की जुन्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या जमान्यातला हा वॉशरूम बोलू शकता. इथून खाली एकदम तो पॅच एकदम खाली जातो डायरेक्ट. मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पॅच तुम्ही इथून डायरेक्ट खाली बघायसाठी डायरेक्ट दिसतोय. पाणी पूर्ण इथं येऊन थोपून आहे म्हणून त्यासाठी पळवाट पाण्यासाठी केलेली आहे. अतिशय सुंदर प्रकारचे असे वाट पाण्यासाठी. आपल्या भाऊने एक चांगली एक इन्फॉर्मेशन दिली आपल्याला की पाणी जाण्यासाठी पण मार्ग ठेवलेला प्रॉपर एकदम जे आजकालच्या खचून जाण्यापेक्षा बरेचशा ठिकाणी आपण बघू शकता जाण्यासाठी पण वाईट आहेत. खचून गेलेली आहे पाणी साठून 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 असं खचलेलं आहे. इथून असं उतरून परत खाली तो बघू शकता. तिथे आमचा आज मुक्काम पोस्ट आहे. रेंज असते बंद करून थोडं इथे आम्हाला एक छोटासा दरवाजा टाईप दिसला तो आम्ही बघतोय. खास करून आपण याला पळवाट असं म्हणू शकतो. पळवाट आणि किंवा चोरवाट पण बोलू शकतो. हा बघा मित्रांनो, डेंजर असं वाटतं तिकडून नको जायला. हा आम्ही तिथून आता परत जातोय. श्रीवर्धन ट्रेक करून झाल्यानंतर आम्ही परत मंदिराजवळ आलो. मंदिराच्या मागूनच एक पायवाट मनोरंजन गडाकडे जाते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जो किल्ला हा श्रीवर्धन आहे आणि इथे मागे हा कालभैरव मंदिर आहे आणि हा पुढे आहे मिरंजन फोर्ट. इथून तुम्हाला अशी वाट भेटेल जायला मिरंजन गडाकडे. तर थोड्या वेळात आपण वरती जाऊन बघू. तर तो पॉईंट इथून आम्ही चालू केलेला असे इथून हा रस्ता पार करून तर पोचलो आम्ही महादरवाजाकडे. बघू शकता झेंडा पण आहे. बघा मुख्य दरवाजा. अजून तिकडून खूप सारं फिरायचं तो एक पार्ट आहे. तिकडे काय आहे काय. तर मित्रांनो मनोरंजनगड आणि श्रीवर्धन हे दोन्ही किल्ले त्या काळात ॲज अ वॉच टॉवर म्हणून यूज केले जायचे. दोन्ही किल्ल्याची हाईट बघायला गेलो तर आपल्याला श्रीवर्धन हा जास्त हाईटवर बघायला भेटेल. आणि हा जो आहे ना पार्ट हा पूर्ण डोंगर रिजन आहे. सब ग्राउंड नाही पूर्ण, हा एक डोंगर रिजन एक प्लॅटिओ आहे हा पूर्ण. इथून एकदम व्हॅली टाईप एकदम खूप डीप. कुठल्या खाली उतर एवढ्या हाईट वरती एवढे लोक आलेत बघा. कुठल्या उतरतात बघू शकता तुम्ही हा एक मागच्या साईडचा दरवाजा होता किल्ल्याचा पण तो पूर्णपणे असा तुटलेल्या अवस्थेत बघायला भेटतोय. तर काय माहिती आपलं नशीब आहे की आपल्याला बघायला भेटतं, पुढच्या पिढीला बघायला भेटेल की नाही काय माहिती. पूर्ण पडलाय तो. पूर्ण त्या साईडला दगड पडलेले. वाईट तर वाटतं. तर राजमाची गडाकडून जर तुम्ही लेफ्ट घेतला मेन गाव बेस विलेज, तर तिथून उदेवाडीतून तुम्ही जर आलात ना तुम्हाला गोदेश्वर मंदिरसाठी हा रस्ता भेटेल. हा समोर आहे आपला मनोरंजनगड आणि हा उदयसागर लेक आहे इकडे. आणि इथून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पुढे गोधनेश्वर मंदिर बघायला भेटेल. तिकडे आम्ही जातो आता.
मंदिराच्या एकदम प्रवेशद्वारावर तुम्हाला हे तळ छोटंसं बघायला भेटेल. कुंड बोलू शकता तुम्ही याला. नंदी आहे समोर मंदिर. तरी बघू शकता तुम्ही ही खूप जुनी गणपतीची मूर्ती आहे इकडे. आणि इथे ही जी आहे ती नवीन आहे आत्ता तर बनवलेली, पण ही खूपच जुनी आहे, जी कोरीव काम जुन्या काळात केलं. तर मित्रांनो, या मंदिराची विशेषता अशी आहे की या मंदिराचे पिलर्स तुम्ही बघू शकता ज्या प्रकारांच्या डिझाईनचे बनलेत. तर बिलकुल भिंतींचा वापर नाही केला आहे, फक्त बाहेरचा जो पोर्शन आहे तो पूर्णपणे पिलर्सवरती डिपेंड आहे. आणि कुंडाची एक विशेषता आहे, त्याच्यामुळे जो गौमुख आहे त्याच्यातून वर्षाचे 12 महिने पाणी पडतच असतं. आणि पावसातून तर ते पाणी एकदम ब्लू होऊन जातं आणि ओव्हरफ्लो होऊन जातं. ही देवीची मूर्ती आहेत. हे बघा, इथे दिवे वगैरे ठेवण्यासाठीच्या काळात एवढा मोठा दगड. आणि मंदिराच्या राईट साईडला तुम्हाला एक विहीर बघायला भेटेल. इथे विहीर आहे ती शपथ क्रिस्टल क्लिअर पाणी, एकदम ब्लू कलरचं आहे. चला तर जाऊ आता. जर तुम्ही राजमाचीला येणारच असाल तर तुम्ही या मंदिराला देखील भेट द्या. तसंच राज्याभिषेक सोहळ्याचा एक वेगळा व्लॉग मी चॅनलवरती टाकलाच आहे, तो देखील तुम्ही आवडीने बघा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.